हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तुम्हा सर्वांना माहितीच आहे, आपण एमसर पीजीसीईटी पीवायक्यू जे आहे 2025 चे पीवायक्यू जे आहे याच्यामध्ये बघत आहोत. आणि तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला कॉन्सेप्ट बेस्ड म्हणजे काय, आपण पीवायक्यू घेतो पण त्याच्या मागचा पूर्ण कॉन्सेप्टही समजून सांगतो. आणि हे सेशन एक्झाम ओरिएंटेड आहे, कारण पीवायक्यू हे मोस्ट ऑफ द पीवायक्यू रिपीट होत असतात. ओके, आणि इम्पॉर्टंट पीवायक्यू तर आहे त्याच्यात आणि एक्झाम ओरिएंटेड आहेत, जे की तुम्हाला नेक्स्ट जे तुमचे 2020 जून पासून काहीतरी तुमची एक्झाम सुरुवात होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच. हा एक स्मार्ट अप्रोच आहे आणि हे सेशन तुम्हाला नेहमी नक्कीच स्कोअर बुस्टर राहणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर नवीन असाल, चॅनलला नवीन असाल, फर्स्ट टाइम लेक्चर बघत असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायची आहे, कारण की नवीन जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला लगेच मिळून जातील. सेशनला एकदा लाईक करून जायचं आहे. तर वळूया क्वेश्चन्सकडे. क्वेश्चन बघा काय आहे. बायो फर्टिलायझर लाईक अझोला अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे BGA ओके आर मेनली युज्ड इन विच क्रॉप. ऑप्शन आहे ए व्हीट, बी कॉटन, सी राईस आणि ऑप्शन डी आहे ग्राम. तर अझोला आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी हे जे आहे, अझोला पिन्नाटा, ओके, नॉक्स्टॉक, अनाबिना वगैरे आपण कशासाठी युज करत असतो, तर ते युज करत असतो आपण राईस प्लांट मध्ये, राईस मध्ये. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, फ्लोटिंग वॉटर असते. हा अझोला त्याच्यावरती काय होतो, त्या वॉटर वरती फ्लोट होत असतो आणि नायट्रोजन फिक्स करत असतो. वाईल ग्राम मध्ये नायट्रोजन फिक्सेशन एजंट कोणता आहे, तर रायझोबियम बॅक्टेरिया. कोण आहे, रायझोबियम बॅक्टेरिया. रायझोबियम बॅक्टेरिया. नंतर व्हीट जे आहे याच्यामध्ये कोण असतं, अझोटोबॅक्टर. याच्याशी रिलेटेड कोणता आहे, अझोटोबॅक्टर. ओके, आणि आझोस्प्रिलियम जे आहे ते स्पेशली फक्त आपला सॉर्गम आणि बाजरासाठी. ओके, राईस साठी जर विचारला की कोणतं बायो फर्टिलायझर यूज करता, अझोला आणि BGA राईस प्लांटेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, प्रोडक्शन लोन इन ऍग्रिकल्चर इज ऑल्सो नोन ॲज. ऑप्शन ए आहे मीडियम टर्म लोन. मीडियम टर्म लोन ही किती इयर साठी असते, 5 इयर साठी असते. आणि जनरली हे कशासाठी देतात, मशिनरी. ओके, कशासाठी, मशिनरी वगैरे आपण जर घेत असू तर त्याच्यासाठी देतात. लॉंग टर्म लोन हे मोर दॅन 5 इयर साठी आपल्याला दिलं जातं. किती शेतकऱ्यांना दिलं जातं, किती, मोर दॅन 5 इयर साठी. जर तुम्हाला एखादा बिझनेस इस्टॅब्लिश करायचा आहे त्याच्यासाठी. देन प्रोडक्शन लोन म्हणजे काय, सीझनल ऍग्रिकल्चर ऑपरेशन लोन. यालाच आपण शॉर्ट टर्म लोन म्हणतो. यालाच आपण आणखी काय म्हणतो, शॉर्ट टर्म लोन. सॉरी शॉर्ट टर्म लोन. शॉर्ट टर्म लोन हे किती, 18 महिन्यापर्यंत असतं. किती, की 1.5 वर्षापर्यंत, 1.5 इयर पर्यंत याची व्हॅलिडिटी मुदत असते. म्हणजे की आपल्याला किती 4% मिळत असतं. ओके, देन कन्झम्पशन लोन हे मी तुम्हाला फक्त म्हणजे प्रोडक्शन लोन, कन्झम्पशन लोन हे तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी टाकलेलं ऑप्शन होतं. इथेही करेक्ट आन्सर काय आपला, ऑप्शन सी, शॉर्ट टर्म लोन. पुन्हा यालाच काय म्हणतात, सीझनल ऍग्रिकल्चर ऑपरेशन्स लोन सुद्धा म्हणतात. जनरली शेतकऱ्यांना त्यांचे जे बियाणं, खत पाणी वगैरे आहे त्यासाठी देत असतात. जर समजा शेतकऱ्यांना एखादी मशिनरी परचेस करायची आहे, ट्रॅक्टर वगैरे जर परचेस करायचा आहे, त्याच्यासाठी कोणतं लोन भेटते, मीडियम टर्म लोन. आणि एखादा छोटासा बिझनेस इस्टॅब्लिश करायचा आहे, जसं की इथेनॉल प्रोडक्शन आहे, ओके, चीज प्रोडक्शन आहे, मशरूम प्रोडक्शन आहे, त्यासाठी कोणतं, लॉंग टर्म लोन. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन विच सिस्टीम आर ग्रासेस ग्रोन अलॉंग विथ द pasture अँड कन्झर्व्ड ॲज अ हे, तर त्याला काय म्हणतात, रेग्युलेटेड हे सिस्टीम, ऑर सॉइलिंग, सायलेज मेकिंग, ऑर रोटेशनल ग्रेझिंग. तर बघा हे काय आहे, रेग्युलेटेड हे. ओके, कॉन्सेप्ट बघा काय, रेग्युलेटेड हे इन फॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम वेअर ग्रास आर ग्रोन कॉन्झर्व्ड अलॉंग विथ अ पाश्चर फॉर हे प्रोडक्शन. ओके, त्याला आपण काय म्हणतो, रेग्युलेटेड हे. आपल्याला करेक्ट आन्सर इथे काय येईल, ऑप्शन ए. वाईल सॉइलिंग म्हणजे काय, सॉइलिंग म्हणजे काय, कटिंग ग्रीन फॉर्डर अँड फीडिंग डायरेक्टली टू द ॲनिमल इन्स्टॉल इन्स्टेड ऑफ ग्रेझिंग. ओके, ग्रेझिंग म्हणजे त्यांना बाहेर कुठं चारायला न नेता ग्रीन फॉर्डर कट करून तिथल्या तिथंच त्यांना फीड करणं, त्याला काय म्हणतो आपण, सॉइलिंग. ओके, देन हे सायलेज मेकिंग. सायलेज मेकिंग हा कॉन्सेप्ट काय आहे, की प्रिझर्वेशन ऑफ ग्रीन फॉर्डर. जो ग्रीन फॉर्डर आपण आणला म्हणजे इथं
तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात ग्रीन फॉडर आणला, कट करून आपले जे अॅनिमल्स आहेत त्यांना दिला, पण काही तुम्हाला प्रिझर्व करून ठेवायचं आहे फॉर लॉंग टर्म स्टोरेज. तर जेव्हा आपण ग्रीन फॉडर प्रिझर्व करतो अंडर अनॅरोबिक कंडिशन, कशासाठी? सायलेज साठी. त्याला काय म्हणतात? सायलेज मेकिंग. ओके, सायलेज मेकिंग साठी बेस्ट क्रॉप कोणता आहे? मेज. कोणतं क्रॉप आहे? मेज. ओके, देन हे रोटेशनल ग्रेझिंग. रोटेशनल ग्रेझिंग म्हणजे काय? ॲनिमल आर मूव्ह फ्रॉम वन ग्रेझिंग एरिया टू अनदर ग्रेझिंग एरिया फॉर पास्चर रिजनरेशन. ओके, इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन ए. The next question आहे बघा, a disease that occur occasionally and irregularly in a population without consistent geographic pattern is called as. आणि ऑप्शन आहे एपिडेमिक डिसीज, एंडेमिक डिसीज, पॅन्डेमिक डिसीज आणि स्पोरॅडिक डिसीज. हा क्वेश्चन तुम्ही नॅशनल इम्पॉर्टन्स कोणत्याही एक्झाम मध्ये दिसून येतोच. ओके, आता बघा, एंडेमिक डिसीज कशाला म्हणायचं? व्हेन डिसीज इज मोर ऑर लेस कॉन्स्टंटली प्रेझेंट फ्रॉम इयर टू इयर इन अ मॉडरेट ऑर सिव्हिअर फ्रॉम इन अ पर्टिक्युलर पार्ट ऑफ अ कंट्री, त्याला काय म्हणतो आपण? एंडेमिक डिसीज. म्हणजे त्याचा काय आहे? कुठेतरी एंड आहे. एमिक म्हणजे काय? की तो खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा जो सिव्हिरिटी आहे ती दिसून येते. ओके, पण मोर ऑर लेस कॉन्स्टंटली प्रेझेंट असते इयर आफ्टर इयर, पण एका बाउंड एरियामध्ये. त्याला काय म्हणतो आपण? एंड एमिक. बघा, त्याच्या नावातच कुठेतरी काय आहे? एंड आहे. ओके, मीन्स प्रिव्हॅलंट इन कन्फाईन टू पर्टिक्युलर कंट्री, डिस्ट्रिक्ट ऑर लोकेशन. ओके, याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आपल्याला कोणतं आहे? व्हाईट ऑफ पोटॅटो, सॅन्चेंट्रियम इंडोबायोटिकम दार्जिलिंगच्या एरियात दिसतो आपल्याला. कुठं? दार्जिलिंगच्या एरियात. सॉरी, दार्जिलिंग मध्ये रेस्ट्रिक्टेड आहे. बरेचसे पेस्ट तुम्ही बघितलं असेल, तुम्ही कॉटन बोलवेल नाव बघितलं असेल, तुम्ही टोमॅटो हॉर्नवर्म नाव बघितलं असेल, पण ती आपल्याकडे नाहीच आहे. म्हणजे कुठेतरी ते काय आहे? एंडेमिक आहे. ओके, पर्टिक्युलर त्या एरियामध्ये किंवा पर्टिक्युलर त्याच कंट्रीमध्ये ती आपल्याला दिसून येते. आपल्याकडे म्हणजे इंडियामध्ये ती आपल्याला दिसून येत नाही. ते एक्झाम्पल कशाचं आहे? एंडेमिक डिसीज और एंडेमिक पेस्ट. दुसरं तर एपिडेमिक डिसीज. एपिडेमिक डिसीज काय आहे? की अ डिसीज विच ऑकर वाइडली इन सिव्हिअर बट पिरियडिकली. सम पिरियड ऑफ टाइम हा काय करतो? सिव्हिअर त्याचा फॉर्म घेत असतो. इट अज्युम सिव्हिअर ओनली ऑन ऑकेजन. ऑकेजनली हा काय होतो? सिव्हिअर होतो. ओके, पण इरेग्युलर पण पिरियडिकली त्याचा एक टाइम पिरियड ठरलेला असतो. एक्झाम्पल रेड रॉट ऑफ शुगर केन, दुसरा आहे व्हीट रस्ट. देन तो स्पोरॅडिक डिसीज. स्पोरॅडिक डिसीज काय? अकर ऍट व्हेरी इरेग्युलर इंटरवल अँड व्हेरी इरेग्युलर लोकेशन. एक्झाम्पल काय? ग्रीन इयर ऑफ बाजरा. ओके, काय? ग्रीन इयर ऑफ बाजरा हे काय? स्पोरॅडिक डिसीज. आणि आपल्याला विचारलेलं सुद्धा तेच आहे की डिसीज ऑकर ऑकेजनली अँड इरेग्युलर इन अ पॉप्युलेशन इन कन्सिस्टंट जिओग्राफिक पॅटर्न. तर त्याला काय म्हणायचं? स्पोरॅडिक डिसीज असं म्हणायचं. वाईल पॅन्डेमिक म्हणजे काय? की कोविड-19 सारखी सिच्युएशन, अ डिसीज प्रिव्हेलंट थ्रू आउट दी कंट्री, कॉन्टिनेंट और वर्ल्ड. ओके, कोविड-19 आपण बघितलं की 2020 मध्ये सगळं काय झालं होतं? पूर्ण ठप्प पडलं होतं. कारण हा डिसीज काय होता? पूर्ण कंट्रीला, पूर्ण कॉन्टिनेंटला, म्हणजे पूर्ण वर्ल्डला जे आहे, पूर्ण वर्ल्ड मध्ये काय होता? प्रिव्हॅलंट होता. बेस्ट एक्झाम्पल काय आहे? कोविड-19. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हु इज द ऑथर ऑफ बुक कन्सेप्ट ऑफ ऍग्री बिझनेस? ऑप्शन आहे टँडॉन, ऑप्शन बी पी रे, देन PS आर एस पारोडा आणि ऑप्शन डी काय आहे? स्वामीनाथन. तर इथे करेक्ट आन्सर काय होईल? पी रे. कारण पारोडा आणि स्वामीनाथन आपल्याला माहिती आहे की हे रिव्होल्युशनशी रिलेटेड आहेत म्हणून. ओके, करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन युकॅरियोटिक सेल सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स इज प्रायमरीली carried out by which organelle? ऑप्शन आहे रायबोझोम्स अँड गोल्गी बॉडीज. आपल्याला सर्वांना माहिती आहे रायबोझोम्स कशासाठी असतात? नेमली तर प्रोटीन सिंथेसिस. कशासाठी? प्रोटीन सिंथेसिस साठी. गोल्गी बॉडीज, ओके, देन आहे लायसोसोम अँड व्हॅक्युओल, मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. ऑप्शन डी काय? न्यूक्लियस आणि सेंट्रोमियर. बघा, युकॅरियोटिक सेल असो का प्रोकॅरियोटिक सेल असो, सेल अँड देअर ऑर्गॅनेली, सेल अँड देअर ऑर्गॅनेली हे आपलं बाय हार्ट लर्नच पाहिजे. हे काय? आपलं बाय हार्ट लर्नच पाहिजे. सेल अँड देअर ऑर्गॅनेली. आणि दुसरं महत्वाचं काय? त्याचं फंक्शन. ओके, फंक्शन आणि कुठं सिच्युएटेड आहेत हेच एवढं जर तुम्ही रीड केलं तर कोणतीही एक्झाम असो आणि तुम्ही कोणताही पेपर जरी बघितला तर याच्यावरती क्वेश्चन हा येतोच.
आता बघा सेल अँड देअर ऑर्गॅनिली विथ फंक्शन आपण बघूया. रायबोझोम कशासाठी आहे? प्रोटीन सिंथेसिस. क्लोरोप्लास्ट प्लांट सेल मध्ये काय होते? फोटोसिंथेसिस आणि मेक फूड. आणि याच्यामध्ये काय असतं? एक सर्क्युलर डीएनए प्रेझेंट असतो. सर्क्युलर डीएनए प्रेझेंट असतो त्याचा स्वतःचा. त्यांना हे व्हॅक्युअल स्टोरेज, हा काय करतो? व्हॅक्युअल काय करतो? वॉटर स्टोरेज आणि न्यूट्रिएंट स्टोरेजचं काम करत असतो. कोण? व्हॅक्युअल. पराक्झिझोमचं काम काय आहे? डायजेशन. म्हणजे काय की ब्रेकडाऊन ऑफ फॅटी ऍसिड आणि टॉक्झिन. जे टॉक्झिन आपल्या शरीरात जातात, जे फॅटी ऍसिड जातात, त्यांना ब्रेक करण्याचं काम कोण करत असतं? पराक्झिझोम. त्यांना हे सेल मेम्ब्रेन काय करते? कंट्रोल दी एंट्री अँड एक्झिट ऑफ सबस्टन्सेस. एंट्री म्हणजे काय की एखादा फॉरेन सबस्टन्स जर आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असेल तर सेल मेम्ब्रेन त्याला काय करते? आणि हे काय असते? सेमी परमिएबल इन नेचर. ओके. तर म्हणजे काही प्रमाणातच गोष्टी त्या आत कंट्रोल ठेवते, आत घेऊ शकते, बाहेर म्हणजे एक्झिट एंट्री त्याला देत नाही. ओके. त्यांना हे सायटोस्केलेटन हे काय स्ट्रक्चर आणि सपोर्ट प्रोव्हाइड करतो. दोन आहे लायझोझोम. लायझोझोमचं काम काय आहे? ब्रेकडाऊन वस्ट आणि डेब्रीज. ओके. सेलमध्ये ज्या आपण डेड सेल्स वगैरे जे आहेत त्यांना ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करते? लायझोझोम. त्यांना हे गॉल्गी ॲपरेटस म्हणजे काय? गॉल्गी बॉडी. हे काय आहे? पॅकेज आणि शिफ्ट प्रोटीन म्हणजे प्रोटीन फॉर्मेशन इथं होत असतं. जसं रायबोझोम हे सिंथेसिस करतो पण त्याला पूर्ण फॉर्मेशन कुठं करते? तो गॉल्गी बॉडीज मध्ये. आणि जेव्हा रायबोझोम हे गॉल्गी बॉडीजला अटॅच असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. गॉल्गी ॲपरेटस हे काय करतं? प्रोटीन पॅकेज आणि शिपिंगचं काम करत असतं. त्यांना हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे काय करतं? सिंथेसिस प्रोटीन आणि लिपिड. हे रायबोझोम आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे एकमेकांशी काय असतात? कनेक्ट असतात. जसं की एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे दोन टाईप पडतात. एक म्हणजे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि दुसरा आहे तो स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला काय असतात? रायबोझोम अटॅच झालेले असतात. ओके. त्यांना हे मायटोकॉन्ड्रिया पॉवर ऑफ हाऊस ऑफ सेल एनर्जी प्रोड्यूस करते. आणि हा याच्यामध्ये सुद्धा एक सर्क्युलर डीएनए असतो आणि याच्यामध्ये सुद्धा स्वतःचा सायटोप्लाझम असतो. क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा स्वतःचा सायटोप्लाझम असतो. आणि इनहेरिटन्स म्हणजे काय की यांच्या दोघांकडे काय असतो? त्यांचा स्वतःचा स्पेशल डीएनए असतो म्हणून ते इनहेरिटन्सला हेल्प करत असतात. एक्झॅक्ट आपल्याला क्वेश्चन मध्ये तेच विचारलेलं आहे की इन युकॅरियोटिक सेल सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स प्रायमरीली कॅरिड आउट बाय विच ऑर्गॅनिली? तर तो कॅरिड आउट होतो मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. मला असं वाटतं की तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असेल. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ पॉइंट ऍट विच टोटल कॉस्ट अँड टोटल रिव्हेन्यू इज इक्वल. जेव्हा आपण लावलेली कॉस्ट आणि आपल्याला मिळालेला रिव्हेन्यू हा इक्वल असतो तर तेव्हा त्याला काय म्हणायचं हे विचारलेलं आहे. ऑप्शन आहे बघा मार्जिनल पॉइंट, ब्रेक इव्हन पॉइंट, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन पॉइंट आणि फोर्थ काय आहे? इक्विलिब्रियम पॉइंट. तर बघा मार्जिनल पॉइंट म्हणजे काय की रेफर्स टू द ऍडिशनल कॉस्ट ऑर बेनिफिट फ्रॉम द प्रोड्युसिंग वन मोर युनिट. म्हणजे काय तुम्ही जेवढी कॉस्ट लावली त्याच्यापेक्षा आपल्याला ग्रेटर काय मिळालं? आपल्याला त्याचा काही बेनिफिट झाला. टोटल रिव्हेन्यू जास्त मिळाला. पण आपल्याला काय विचारलेलं आहे? टोटल कॉस्ट इक्वल टू टोटल रिव्हेन्यू. तर त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन आहे बघा ब्रेक इव्हन पॉइंट द स्टेज वेअर टोटल कॉस्ट इक्वल टू टोटल रिव्हेन्यू रिझल्टिंग नायदर प्रॉफिट नॉर लॉस. आता मार्जिनल पॉइंट मध्ये आपल्याला ऍडिशनल कॉस्ट किंवा बेनिफिट आपल्याला दिसून येतो. तर तसं ब्रेक इव्हन पॉइंट मध्ये काय होते? टोटल कॉस्ट इक्वल टू टोटल रिव्हेन्यू. करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे? ऑप्शन बी. त्यांना हे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन पॉइंट म्हणजे काय की अ लेवल वेअर प्रॉफिट इज हायस्ट नॉट नेसेसरीली वेअर कॉस्ट इज इक्वल टू रिव्हेन्यू. काय इथंच आहे ना मॅक्झिमायझेशन पॉइंट. प्रॉफिट मॅक्झिमायझेशन म्हणजे 101% आपला जो रिव्हेन्यू काय असेल हा हायेस्ट असेल कॉस्ट पेक्षा. ओके. त्यांना हे इक्विलिब्रियम पॉइंट जनरल इकॉनॉमिक टर्म वेअर डिमांड अँड सप्लाय बिकम इक्वल. ह्या रिव्हेन्यूशी आणि कॉस्टशी रिलेटेड नाहीये. इक्विलिब्रियम पॉइंट हा रिलेटेड आहे डिमांड आणि सप्लाय. म्हणजे जेव्हा मागणी आणि सप्लाय हा काय असतो? इक्वल रेंज मध्ये असतो त्याला म्हणतात इक्विलिब्रियम पॉइंट. कन्फ्युज व्हायचं नाही. तुम्ही कन्फ्युज इथंच झाला असाल की इक्विलिब्रियम टोटल कॉस्ट आणि टोटल रिव्हेन्यू म्हणजे काय? हा इक्विलिब्रियम साधतो.
पण इकॉनॉमिक्स मध्ये ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय होते की टोटल कॉस्ट प्लस टोटल रिव्हेन्यू जेव्हा इक्वल येतात त्याला काय म्हणतो आपण, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, ब्रेक इव्हन पॉइंट असं म्हणतो. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हॅल्युसिनेशन कॅन बी सिम्पटम ऑफ विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन. ऑप्शन आहे हायपरटेन्शन, दुसरा आहे डायबिटीज, ऑप्शन सी आहे सिझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर आणि असायकोटिक डिसऑर्डर, आणि ऑप्शन डी आहे ॲनिमिया. तर बघा हॅल्युसिनेशन ही जनरली रिलेटेड आहे मेंटल, ओके, मेंटल रिटार्डेशन. हायपरटेन्शन आपण बघतो हा रिलेटेड आहे आपल्या हार्टशी. डायबेटिक्स जर म्हटलं तर हा डायबेटिक्स जर म्हटलं तर ब्लड शुगरशी रिलेटेड होतो. ओके, ज्यांना हे सिझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर किंवा सायकोटिक डिसऑर्डर, ठीक आहे, सायकॅट्रिक डिसऑर्डर हे रिलेटेड कशाशी आहे, आपल्या मेंटल हेल्थशी. व्हाईल ॲनेमिया जेव्हा ब्लड जे आपलं ब्लड आहे, ओके, ब्लड मध्ये प्रॉब्लेम येतो किंवा ब्लडची कमी येते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, ॲनेमियाटिक असं म्हणतो. इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन बघा, इट इज द प्रोसेस ऑफ डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग रिसोर्सेस ऑफ ह्युमन रिसोर्सेस टू अचीव स्पेसिफिक गोल. तर त्याला आपण काय म्हणतो, ऑप्शन आहे मार्केटिंग, अकाउंटिंग, बजेटिंग और मॅनेजमेंट. तर बघा मार्केटिंग हा खूप वेगळा कॉन्सेप्ट आहे याच्यामधला. जिथे प्रमोशन होतो, सेल्सचा जे आपले गुड्स अँड सर्व्हिसेस आहे त्याचं प्रमोशन केलं जातं, त्याच्या सेलचं प्रमोशन केलं जातं, त्याला काय म्हणतात, मार्केटिंग. वाईल अकाउंटिंग जे आहे, अकाउंटिंग रेग्युलेटिंग दी अनालायझिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. ओके, and then आहे बजेटिंग. बजेटिंग म्हणजे काय, प्रिपेरिंग फॉर प्लॅन फॉर इन्कम अँड एक्सपेंडिचर. मॅनेजमेंट म्हणजे काय की प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, डायरेक्टिंग, ऑर्गनायझेशन अँड कंट्रोलिंग द रिसोर्स टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल. जेव्हा ह्युमन रिसोर्स जे आहे, जे प्रोसेस आपण यूज करतो एक स्पेसिफिक गोल अचीव करण्यासाठी, एक ऑर्गनायझेशनल गोल अचीव करण्यासाठी, त्याला काय म्हणतो आपण, मॅनेजमेंट. आपण म्हणतो ना की इफेक्टिव्हली मॅनेज व्हायला पाहिजे गोष्टी, तर इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी, मॅनेजमेंट. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, गोल सिकिंग बिहेवियर इज नोन ॲज, ऑप्शन आहे परसेप्शन, मोटिवेशन, लर्निंग आणि ॲटिट्यूड. तर परसेप्शन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ इंटरप्रिटिंग अँड अंडरस्टँडिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द एन्व्हायरमेंट, त्याला काय म्हणतात, परसेप्शन म्हणजे काय, गेन करणं. दुसरं आहे मोटिवेशन. मोटिवेशन म्हणजे काय की इंटरनल डायरेक्ट द बिहेवियर टुवर्ड्स अचिव्हिंग गोल. आपण म्हणतो ना एखादा मोटिवेशन पाहिजे की मी ते गोल अचीव करायलाच पाहिजे. मग हा काय आहे की इंटरनल ड्राईव्ह आहे जे की आपलं बिहेवियर डायरेक्ट करते टुवर्ड्स दी पर्टिक्युलर गोल. म्हणून गोल सिकिंग बिहेवियर आपण कशाला म्हणू, मोटिवेशनला. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. परसेप्शन म्हणजे काय, फक्त तुम्ही समोरच्याचं ऐकून घेतलं, जे इंटरप्रिटेशन आहे ते अंडरस्टँड केलं, ओके, एन्व्हायरमेंट मधलं. लर्निंग म्हणजे काय, हे काय, ऍक्विसिशन ऑफ नॉलेज ऑर स्किल थ्रू एक्सपिरियन्स और स्टडी. अभ्यास करून आपल्या स्वतःच्या एक्सपिरियन्स मधून आपण जे नॉलेज गेन करतो, जे स्किल गेन करतो, ते म्हणजे काय, लर्निंग. आणि ऍटिट्यूड म्हणजे काय, अ पर्सन्स फिलिंग ओपिनियन टुवर्ड समथिंग और समवन. ओके, करेक्ट आन्सर काय आहे, मोटिवेशन. हे जरी तुम्हाला आज इझी वाटत असलं तर जर तेव्हा पण जेव्हा आपण एक्झामला बसतो तेव्हा ह्या जे एक्सटेन्शन मधले, आता तुम्ही बघा एक्सटेन्शनचे जर क्वेश्चन बघितले तर एक्सटेन्शन मध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन कशावरती आलेले आहे, टर्मिनॉलॉजी वरती आलेले आहे. ओके, मागच्या वर्षीचे क्वेश्चन टर्मिनॉलॉजी वरती आहे. आपण नंतर 2024 चे क्वेश्चन पाहू, ते जर स्कीम वरती आले किंवा एखादे स्कीम म्हणा किंवा मग रिलेटेड इयर रिलेटेड जर आले तर आपल्याला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पण 25 मध्ये आपल्याला एवढं समजलं की टर्मिनॉलॉजी वरती, एक्सटेन्शन मध्ये टर्मिनॉलॉजी वरती खूप सारे क्वेश्चन हे येतात. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इज द प्रोसेस ऑफ लर्निंग अँड अक्वायरिंग नॉलेज, स्किल, व्हॅल्यू अँड ॲटिट्यूड इज कॉल्ड ॲज, आणि ऑप्शन आहे कम्युनिकेशन, ट्रेनिंग, एज्युकेशन अँड मॅनेजमेंट. मॅनेजमेंट आपण आताच बघितलं. कम्युनिकेशन म्हणजे काय, एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, आयडियाज, मेसेज बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑर इन अ ग्रुप, त्याला काय म्हणतो आपण, कम्युनिकेशन असं म्हणतो. ओके, देन आहे ट्रेनिंग. ट्रेनिंग काय करते की स्पेशल त्यांचा फोकस काय असतो की एखादा स्किल किंवा पर्टिक्युलर टास्क किंवा जॉब काय आपल्यामध्ये. ओके, देन आहे एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे काय, प्रोसेस ऑफ लर्निंग अँड अक्वायरिंग नॉलेज, त्याला काय म्हणतो आपण, एज्युकेशन. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. आणि मॅनेजमेंट आपण आधीच बघितलं. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी एम टू ब्रिंग द व्हॉट पर्सेंटेज ऑफ टोटल जिओग्राफिकल एरिया अंडर फॉरेस्ट कव्हर. ऑप्शन ए आहे
23 ऑप्शन बी आहे, 33 ऑप्शन सी आहे, 45 ऑप्शन डी आहे, 50. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी 33%. तर नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी आपल्याला काय सांगते की जेवढं आपला देश आहे किंवा पर्सेंटेज आहे त्याच्यापैकी जेवढं आपल्याकडे लँड आहे त्याच्यापेक्षा 33% काय असायला पाहिजे? फॉरेस्ट जिओग्राफिकल एरिया आहे त्याच्यापेक्षा 33% फॉरेस्ट कव्हर असायला पाहिजे. आणि सध्या इंडियाचं किती प्रेझेंट आहे, ओके, किती एरिया आहे, फॉरेस्ट कव्हर काय, ट्री कव्हर काय, हे जर तुम्हाला अभ्यासाचं असेल तर लेक्चर नंबर 5 जे आहे याच्यामध्ये बेसिक टर्मिनॉलॉजी वगैरे आणि त्याच्यामध्ये जे आपले काय म्हणतात आकडेवारी जी आहे ती याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. याची लिंक मी आपलं जे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक करून देईल, ओके, लेक्चर नंबर 5 ची. देन आहे नेक्स्ट आहे दी किंवा तुम्ही सरळ सरळ याची जी प्लेलिस्ट आहे ज्या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही आजचं लेक्चर बघणार त्याच प्लेलिस्ट मध्ये खाली तुम्हाला फॉरेस्ट्रीचं लेक्चर सुद्धा दिसून जाईल. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कोपाईस फॉरेस्ट एरिया मेनली फाउंड ऍट ऑप्शन आहे सेंट्रल फॉरेस्ट एरिया, एजेस, रिव्हर बँक आणि माउंटेन टॉप. तर कोपाईस फॉरेस्ट एरिया जे आहे जनरली बघा सेंट्रल फॉरेस्ट एरिया युजली कंटेन डेन्स मॅच्युअर व्हेजिटेशन असतं त्याच्यामध्ये. एजेस जे आहे याच्यामध्ये कोपाईस फॉरेस्ट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. ओके, फॉरेस्ट एजेस मध्ये कधी कुठं? फॉरेस्ट एजेस मध्ये. म्हणून करेक्ट आन्सर काय इथं? ऑप्शन बी. ओके, रिव्हर बँक वगैरे जे आहे याच्यामध्ये रिपेरियन व्हेजिटेशन असतं. कोणतं? रिपारियन व्हेजिटेशन. आणि माउंटेन टॉप मध्ये काय असतं? स्पार्स व्हेजिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हेन ऍसेट्स जे आपले ऍसेट्स आहेत हे ग्रेटर दॅन काय होतात? ग्रेटर दॅन लायबिलिटीज, त्याला आपण काय म्हणतो? त्याला बँकरप्टसी, नेट लॉस, नेटवर्क आणि डिप्रेसिएशन. तर बघा बँकरप्टसी म्हणजे काय? व्हेन लायबिलिटी एक्सेस ऍसेट, म्हणजे काय? ऍसेट पेक्षा लायबिलिटी मोठी असते त्याला काय म्हणतो आपण? बँकरप्टसी. नेट लॉस म्हणजे काय? इंडिकेटेड एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. ओके, नेटवर्क म्हणजे काय? एक्सेस ऑफ ऍसेट ओव्हर लायबिलिटीज, म्हणजे आपले ऍसेट्स जास्त होतात आपल्या लायबिलिटीज पेक्षा, त्याला काय म्हणतो आपण? नेटवर्क. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. डिप्रेसिएशन म्हणजे काय? रिडक्शन इन ऍसेट व्हॅल्यू ओव्हर अ टाइम. डिप्रेसिएशन म्हणजे घसारा. सरळ सरळ तुमच्या ऍसेटची व्हॅल्यू काय होते? एका टाइम नुसार रिडक्ट होते, त्याला काय म्हणतात? डिप्रेसिएशन किंवा घसारा म्हणतो आपण त्याला. ओके, मराठी. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन रुमिनंट्स the end product of protein digestion is ऑप्शन आहे अमिनो ऍसिड, ग्लुकोज, फॅटी ऍसिड, ग्लायसेरॉल. तर बघा रुमिनंट मध्ये जसं तर प्रोटीन डायजेशन, प्रोटीन जे आहे हे काय? पॉलिपेप्टाइड चेन ऑफ अमिनो ऍसिड. जर समजा एंड प्रोडक्ट म्हणजे प्रोटीन डायजेशन चालू आहे तर पॉलिपेप्टाइड चेन काय होतील? ब्रेक होतील आणि एंड प्रोडक्ट कोणता मिळेल आपल्याला? अमायनो ऍसिड. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. ग्लुकोज किंवा मिळेल कार्बोहायड्रेट. काय? कार्बोहायड्रेट जेव्हा आपण कार्बोहायड्रेट डायजेस्ट करतो तेव्हा काय? ग्लुकोज, समजा सुक्रोज जर खाल्ली आपण आपल्याला काय मिळतं? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ओके, जर त्याचं पूर्ण डायजेशन झालं तर. फॅटी ऍसिड जे आहे, फॅटी ऍसिड सुद्धा आपल्याला जेव्हा कार्बोहायड्रेट एक्सेस ऑफ अमाऊंट मिळतात आणि जेव्हा लिपिड जे आहे लिपिडचं डायजेशन होतं तेव्हा काय मिळतात आपल्याला? फॅटी ऍसिड्स. आणि जेव्हा कार्बोहायड्रेट एक्सेस ऑफ प्रमाणात आपल्या शरीरात झाले तेव्हा बॉडी काय करते? त्याला स्टोअर करून ठेवते. बॉडी काय करते? त्याला स्टोअर करून ठेवते आणि फॅटी ऍसिड त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये? फॅट्स मध्ये करते. म्हणून आपण म्हणतो की थोडंसं आपण फॅट झालो तर तेव्हा काय होते की ते कार्बोहायड्रेट्स आहेत एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट बॉडी काय करते? स्टोअर्ड करून ठेवते. देन आहे ग्लिसरॉल. ग्लिसरॉल हे केव्हा मिळतात? जेव्हा कार्बोहायड्रेटचं इन कन्व्हर्जन चालू असतं तेव्हा आपल्याला ग्लिसरॉल हा मिळत असतो. ग्लिसरॉल हा इन्सेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेम atomic number but different structural arrangement is called as ऑप्शन आहे आयसोटोप्स, आयसोबार्स, आयसोमेरिझम आणि पॉलिमेरिझम. तर बघा आयसोटोप्स काय आहे? सेम atomic number but different mass number. आयसोटोप्स बघा आपण कार्बनचे आयसोटोप्स बघतो, त्यानंतर सल्फरचे आयसोटोप्स जनरली यूज होतात, फॉस्फरसचे आयसोटोप्स, आपलं जे डबल हेलिक्स आपला जो डीएनए स्ट्रक्चर आहे, डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल, हे अवेरी मॅक्लोडी मॅक्कार्टी
या 3 सायंटिस्टनी जेव्हा शोधून काढलं होतं त्यांनी तेव्हा काय केलं होतं, आयसोटोप्सच यूज केले होते. म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर सेम पण त्याचा मास नंबर जे आहे तो डिफरन्स घेतला होता. कशाचा? फॉस्फरसचा. कारण काय, की डीएनए मध्ये बघा आपल्याला माहिती आहे की पेंटोस फॉस्फरस वगैरे आहे. सल्फरचे आणि फॉस्फरसचे हे दोन काय घेतले त्यांनी, आयसोटोप्स घेतले होते. देन आहे आयसोबार. आयसोबार म्हणजे काय, सेम मास नंबर वर डिफरंट ॲटॉमिक नंबर. जेव्हा मास नंबर सेम असते बघा, पी तुम्ही असं 35 36 असं असं जेव्हा बघता तेव्हा हा काय असतो, हा आपला ॲटॉमिक नंबर असतो आणि मास नंबर असतो. ओके, आयसोबार. देन आहे आयसोमेरिझम. आयसोमेरिझम म्हणजे काय, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट. आपल्याला विचारलं काय, सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट. जेव्हा स्ट्रक्चरल अरेंजमेंट डिफरंट असते त्याला काय म्हणतो आपण, त्याचा आयसोमर्स आहे. आणि त्या कॉन्सेप्टला आयसोमेरिझम म्हणतो. आणि पर्टिक्युलर जर आपल्याला एखादं स्ट्रक्चर दिसेल त्याला काय म्हणतो, पण त्याचा आयसोमर आहे असं म्हणत असतो. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. तर आहे पॉलिमेरिझम, फॉर्मेशन ऑफ पॉलिमर फ्रॉम मोनोमर. मोनोमर म्हणजे एक्झाम्पल, याची चेन आहे, आपल्याला काय म्हणतो त्याला, मिथेनची चेन आहे, त्याचं जर आपल्याला CH3 CH CH2 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 आपण असं जर खूप मोठी अशी चेन जर बनवत गेलो तर त्याला काय म्हणतो आपण, पॉलिमेरिझम. ओके, म्हणजे मोनोमर्स पासून काय आपण पॉलिमर फॉर्म करत असतो. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे नॉर्मल शुगर पर्सेंटेज इन ब्लड. आता बघा, आपण एक कॉन्सेप्ट मेंटल हेल्थशी रिलेटेड सुद्धा बघितला. आता क्वेश्चन आला शुगर पर्सेंटेज इन ब्लड. तर हा क्वेश्चन आहे कम्युनिटी सायन्स मधला. कशामधला आहे, कम्युनिटी सायन्स मधला. कम्युनिटी सायन्स मध्ये सायन्सचे आपल्याला 3 क्वेश्चन येत असतात. ओके, किती क्वेश्चन येतात, पूर्ण 200 पैकी 3 क्वेश्चन कम्युनिटी सायन्सला जातात. तर इथे क्वेश्चन 20 ते 40 mg देन आहे 60 ते 80 100 ते 150 आणि ऑप्शन डी आहे 200 ते 250. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे नॉर्मल ब्लड शुगर आहे ती किती, 70 ते 140च्या दरम्यान पाहिजे. ओके, आणि म्हणजे आपल्याला नॉर्मल लेवल कोणती आहे, 140 हे एक्सीड झालं आणि 70 हे खूप कमी झालं. याच्या इन बिटवीन जी आहे ती रेंज मध्ये कोणती येते, 60 ते 80. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, द कॉन्सेप्ट ऑफ टोटल क्वालिटी मॅनेजमेंट वॉज गिवन बाय, आणि ऑप्शन आहे टेलर, देन आहे फायल, ऑप्शन सी आहे डेमिंग आणि ऑप्शन डी काय आहे, मस्लाव. तर फायलर काय आहे, सायंटिफिक मॅनेजमेंटचे फादर आहे. ओके, फायल हे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट साठी नोन फॉर देअर प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. डेमिंग जे आहे यांनी पॉप्युलराइज कन्सेप्ट दिला होता टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. आणि मस्लोव जे आहेत ते हायरार्ची नीड थेअरी मधलं जे हायरार्ची आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत. करेक्ट आन्सर काय इथं आपलं ऑप्शन सी. ओके, हा क्वेश्चन तुम्ही मॅनेजमेंट एबीएम मधून आलेला आहे. ओके, ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट मधून. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सिट्रस ग्रीनिंग डिसीज इज ट्रान्समिटेड बाय, ऑप्शन आहे ऍफिड, बी व्हाईट फ्लाय, सी सिट्रसिला आणि ऑप्शन डी काय आहे, थ्रिप्स. तर बघा, ऍफिड सगळ्यात जास्त जर डिसीज ट्रान्समिटिंग ॲबिलिटी कुणाची असेल तर ती कुणाची आहे, ऍफिडची आहे. याच्यामध्ये मोझॅक डिसीज असतील. ओके, मोझॅक डिसीज असतील. त्याच्यानंतर आपण बघितला बनाना मधला जो पेंटालोनिया निग्रो नर्वोसा ऍफिड आहे, तो बंची टॉप ऑफ बनाना, त्याच्यानंतर काटे फुरकी, हा कशाचा आहे, ऍफिडचे एक्झाम्पल. व्हाईट फ्लायचं जर हे केलं तर लीफ कर्ल डिसीज जे बघितले आपण, लीफ कर्ल आणि येलो वेन मोझॅक ऑफ ओकरा, याच्यामध्ये एकच आहे की मोझॅक ऑफ ओकरा जो आहे, मोझॅक ऑफ ओकरा कोण ट्रान्समिट करतं जनरली, व्हाईट फ्लाय. लीफ कर्ल, सगळे लीफ कर्ल कोण ट्रान्समिट करते, व्हाईट फ्लाय. जर समजा आपल्याला चिली मधला लीफ कर्ल जर विचारला, कशामधला, आपल्याला चिली मधला जर लीफ कर्ल विचारला तर तो कोण ट्रान्समिट करत असतं, तर तो ट्रान्समिट करते थ्रिप्स. ओके, व्हाईट फ्लाय जर विचारलं तर सगळे लीफ कर्ल, मग तुमचा तो टोमॅटोचा असू द्या, कॉटनचा असू द्या, तुम्हाला करते. आणि हा मोझॅक, येल्लो वेन मोझॅक जो आहे, कोणता, येल्लो वेन मोझॅक, यावरती क्वेश्चन आलाय बरं, येलो वेन मोझॅक वरती. येलो वेन मोझॅक इन ओकरा, तर हे कशासाठी आहे, हे कोण ट्रान्समिट करतं, व्हाईट फ्लाय. आणि जनरली जे मोझॅक आहेत, मोझॅक कोण ट्रान्समिट करते, ऍफिड. सिट्रससिला जो आहे हा कोणता डिसीज ट्रान्समिट करतो, ऑप्शन सी सिट्रससिला. आणि हा सिट्रस मध्ये जर विचारलं पर्टिक्युलर सिट्रस मध्ये, तर जो सिट्रसचा ऍफिड आहे त्याचं नाव काय आहे, टॅक्झोप्टेरा ऑरेंटिस, टॅक्झोप्टेरा सिट्रिसिडा. हा कोणता डिसीज ट्रान्समिट करत असतो, ट्रिस्टेजा व्हायरस. कोणता, ट्रिस्टेजा व्हायरस जो आहे, ट्रिस्टेजा व्हायरस ट्रान्समिट करत असतो ऍफिड बद्दल. सिट्रससिला, सिट्रस ग्रीनिंग. ओके, त्यानंतर
येतो. याच्यामध्ये आणखी जी व्हाईट फ्लाय आणि त्यातली जे ब्लॅक फ्लाय आहे, ओके, ओग्लुमी नावाची, ओके, सिट्रस ब्लॅक फ्लाय कोणता डिसीज ट्रान्समिट करते? कोळाशी डिसीज. कोणता डिसीज ट्रान्समिट करत असते? कोळाशी डिसीज. त्यानंतर सिट्रस कॅन्कर जे आहे ते लीफ मायनर. कॅन्कर जो आहे कोण करत असते? लीफ मायनर. कोण करते? लीफ मायनर. ओके. फायलोसिनेस्टिक सिट्रेला जी आपण वाचतो ती कोणता डिसीज ट्रान्समिट करते? कॅन्कर. देन आहे बॉटल गार्ड अँड स्पॉन्ज गार्ड शो क्रॉस कॉम्पॅटेबिलिटी ड्यू टू ऑप्शन आहे सेम क्रोमोझोम नंबर, सेल्फ पॉलिनेशन, डायरेक्ट डिफरंट अँथेसिस टाइम आणि सेम फ्लॉवर कलर. बघा, क्रॉस कॉम्पॅटेबिलिटी यांच्यामध्ये काय येते? कारण की त्यांचा अँथेसिस टाइम जो आहे तो काय आहे? डिफरंट आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, रिजेक्टिंग अ ट्रू नल हायपोथेसिस इज कॉल्ड. क्वेश्चन स्टॅटिस्टिक्स आहे. ऑप्शन आहे टाइप 2 एरर, सॅम्पलिंग एरर, स्टँडर्ड एरर आणि टाइप 1 एरर. तर इथं टाइप 2 एरर हे काय करते? फास्ट नल हायपोथेसिस एक्सेप्ट करत असते. ओके. जर आहे सॅम्पलिंग एरर, तर एरर जे आहे हे सॅम्पल व्हेरिएशन मुळे येत असते. देन आहे स्टँडर्ड एरर. स्टँडर्ड म्हणजे काय? स्टॅटिस्टिकल मेजर आहे व्हेरिएबिलिटीचं. स्टँडर्ड एरर जनरल तुम्ही आता एमएससी ला आले की तुम्हाला कळेल स्टँडर्ड एरर वगैरे काय असते. ओके. जेव्हा आपण रिसर्च आपला जेव्हा डिझर्टेशन म्हणजे आपला थेसिस सबमिट करत असतो त्याच्या अगोदर आपल्याला डेटा अनालिसिस हा कॉन्सेप्ट असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड एरर हा कॉन्सेप्ट कळेल. देन आहे टाइप 1 एरर, रिजेक्टिंग अ ट्रू नल हायपोथेसिस. जेव्हा ट्रू नल हायपोथेसिस रिजेक्ट होतो तेव्हा कोणती एरर असते? टाइप 1 एरर असते. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी. बघा, माझ्या जवळचे जेवढे क्वेश्चन होते मेमरी बेस ते इथं संपले आहे 2025 चे. जर तुमच्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण पूर्ण 141 क्वेश्चन घेतले, याच्या व्यतिरिक्त जर कोणते क्वेश्चन असतील तर ते तुम्ही मला मेसेज करा, आपण घेऊ. कमेंट करूनही सांगू शकता किंवा मग. आणि हा, आता 2024 चे ऑब्जेक्टिव्ह घ्यायचे. 2024 चा पेपर एक्सप्लेन करायचा की एएफ चा पेपर एक्सप्लेन करायचा, ते सुद्धा तुम्ही मला एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा की 2024 चा एक्सप्लेन करायचा, एएफ चा एक्सप्लेन करायचा की जे मोस्ट एक्सपेक्टेड म्हणजे टॉपिक वाईज म्हणजे काय की हॉर्टिकल्चरचे जास्त क्वेश्चन. हॉर्टिकल्चर म्हणजे सेशन जे आहे मॅरेथॉन सेशन, हॉर्टिकल्चर, त्यानंतर आपलं ॲग्रोनॉमी, ओके, जेनेटिक्स, याचे क्वेश्चन काय आहेत? जास्त असतात. तर याचं एक मॅरेथॉन सेशन अरेंज करायचं की 2024 चा क्वेश्चन पेपर बघायचा. तुम्ही मला एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आपण त्या पद्धतीने जाऊया. ओके, थांबूया इथे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी. थँक्यू सो मच.